कोकणातल्या हापूस आंब्यावर अस्मानी संकट कोसळल्यामुळे अस्सल हापूसच्या नावावर कर्नाटकचा हापूस आंबा विकला जाण्याची शक्यता आहे। काही दिवसांपासूनच कर्नाटकचा हापूस आंबा नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे। यंदा नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातनं 30 ते 35 हजार पेट्या हापूस आंबा दाखल झालाय। मागच्या वर्षी याच मोसमात 60 ते 65 हजार पेट्या आल्या होत्या। कोकणातला हापूस 200 ते 800 रुपये डझन दरानं एपीएमसी मार्केटमध्ये विकला जातोय, तर कर्नाटक आणि बंगळुरूहून आलेला हापूस आंबा 70 रुपये किलोनं विकला जातोय। हा आंबा दिसायला हुबेहूब कोकणातल्या हापूस आंब्यासारखा असल्यानं ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। आता कोकणाच्या आंब्याबरोबर कर्नाटकचा हापूस आंबा सुद्धा चालू झालेला आहे आणि मुंबई एपीएमसी मध्ये हा माल विकताना आम्ही कर्नाटकचा हापूस आंबा म्हणूनच विकतो, परंतु बाहेर जे किरकोळ विक्रेते गिरायक आहेत ते ग्राहकांची फसवणूक करतात। ते कर्नाटकचा हापूस आंबा हा देवगडचा हापूस आंबा आहे किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे, ह्या पद्धतीने तो माल विकला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।